अहो, कुठे आहात तुम्ही? बायको मी आलो ला 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 सरप्राईज आपलं 2 सेकंदात 1 तास कम्प्लीट काय ग बायको तू खुश दिसत नाही ग मी आल्यानंतर इतर बायका कशा नवरा आला की खुश होतात त्यांना आनंद वाटतो तुला वाटतच नाही यार तू चेहऱ्यावरच ते दिसत नाही एकदम असं का होतं शे चला तयारीला लागा कसली तयारी? अरे असं कसं तुझ्या लाडकी टेलरची हळद आहे आज. माहितीये की नाही मग त्याची तयारी करायला लागायला हवं की नाही आपल्याला हा बाबा आपला खास मित्र आहे तो त्याच्या हळदीची तयारी कर अरे तू आज दुपारी घरी कशासाठी आला होता दे ते अगो बाई की आता त्यांना कसं कळलं बुवा कॅमेरे तर बंद होते आता काय सांगायचं कळलं मला आता बोलताय का तुम्ही कशासाठी आला होता तो हे सांगते ना, लागलेलं विचारपूस करायला. विचारपूस करा मग ठीक आहे टच नाही केलं त्याने तुला बघितलं मी चांगला मित्र आहे तो आपला त्याची हळद आहे आज चला लागा मग तयारी लागा काय चल लागा ना तयारीला जाते. गोपाळ आतमध्येच अडकले. त्यांना काहीही करून बाहेर काढावं लागेल. यांना जर कळालं तर ते आमच्या दोघांचाही जीव घेतील. नाही नाही नाही. मला काहीतरी करून गोपाळला बाहेर काढावंच लागेल. पण काय करू? राम राम आई त्यांनी मानाची कुस्ती हरल्यागत तोंड का केले जाऊ दे. लाली झाली ना समधी तयारी आणि लाली हे काय गो अजून तयार झाली नाही तू काय गो हो ग लाले काय का पुरी अगं रडते कशा पाहिजे काय झालं अहो आता पुरीचं लग्न होतंय हा मग तुमच्यासाठी ती परकाचं धन होणार तर डोळ्यामध्ये पाणी येणारच ना हा? बाई आहो चला की बसा या 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 ताई या इकडे या बसराव बसा हा या नमस्कार, नमस्कार. बसा बसा या श्यामल या यांचे चहा पाण्याचं बघ आता ठेवते अरे इद्रांनो शांत राहा जरा तुम अभी तक तैयार नहीं हुई हो पाहुणी बाई बरं झालं तू आलीस
जा लालीला तयार कर जा जा लाली. लालीची आई मला काहीतरी गडबड वाटते. मला वाटतं आपण आत लालीला जाऊन विचारूयात. चला. ये अजून नहीं आले. दुकान पे गए होगे तुम, टेंशन मत लो. तुम्हें पता है ना वो अपने काम को कितनी अहमियत देते हैं. और शादी के टाइम पे तो वो दुकान पे जा भी नहीं पाएंगे ना, इसलिए. लाले झाली का तयारी? हो रही है. लाले दरवाजा उघड. व्हायचं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. नानी विचारलं हे कुठं आहे ती तर काय सांगू. सच सच बता दे कि किधर गए नहीं पता है. और क्या बोल सकते हैं. लाले अगं उघड की दरवाजा. ते आया काय काम होतं का. अगं आमची लेक कशी नटली आ ते बघावं म्हणलं. अगं उघड की. हो. या ना, या तात्या. हे काय लाली, तू अजून तयार नाही झालीस. काय झालं. काय नाही. गोपाळराव कुठे आहेत. असं एकमेकींकडे काय बघताय. लाले काय विचारतोय मी. गोपाळराव कुठे आहेत. कुठं बाहेर दिसताना झाल्यात. लाले नक्की काय झालंय, काय गडबड आहे ती मला सांगा. सगळं खरं खरं सांगायचं. अगं बोल की. हे बघ आम्ही आलोय ना बा आता. तू काय बी काळजी करू नकस. हा आणि तुला इथं कुणाला बी घाबरायची गरज नाही. कळलं ना बा. ए अगं लाले, रडायला काय झालं बाळा. आज तुझी हळद आहे. हळदीच्या दिवसाचं कोणी रडतात का. तू आता आमच्या सोबत राहणार नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का. हा? तुला आमची आठवण येईल म्हणून रडतीयस का. लाले का घरात काय झालंय तुम्हाला सांग. तुला कोण त्रास देतंय का. तू फक्त नाव सांग, मग बघतो एकाकडं. तात्या आज हळद आहे, पण हे घरी आले नाहीत. तरीच गोपाळ मला कुठं दिसला नाही. अरे तर कुठे गेलाय तो. नाही माहित. मी पण यांचीच वाट बघतीय. सगळी तयारी झाली, पत्रिका छापल्या, ती माणसं हळदीला आल्यात, पण यांचा पत्ता नाही. हे परत आलेच नाही तर. असं कसं येणार नाही. तो काय त्याचा बाप बी येईल. तात्या हे परत पळून गेले तर. आता त्यानं परत पळूनच जाऊ. मग त्यो हाय आणि मी हाय. नाही त्याच्या अख्ख्या वाड्याला आग लावली ना तर नावचं सुभाषराव नाही. मग तू काळजी करू नकोस. ऐकू काय केलं ग. काय केलंय. ते पाणी घ्यायला आले होते, चुकून हात लागला आणि ग्लास निसटला. काय लकवा मारला का हाताला तुझ्या. हा? बघून नाही काम करत आहेत तुला. उचल ते सगळं. काय ग तुला तयार व्हायला सांगितलेलं ना. कपडे चेंज करायचे सोडून तू इथं किचन मध्ये काय करते. तहान लागलेली म्हणून पाणी घ्यायला आले. सॉरी, यापुढे नाही होणार असं. साफ करते सगळं. ऐका ना,
तुम्ही माझ्यासोबत असं नका वागत जाऊ. तुम्ही माझ्यावर ओरडता ना तर मला तुमची खरंच खूप भीती वाटते. घाम फुटतो, अंग थरथर कापायला लागतं माझं. म्हणून माझ्याकडनं सगळी कामं बिघडतात. खरं सांगते, यापुढे नाही होणार असं. मी तुमच्या समोर हात जोडते. हे नाटक बंद कर. खरं बोल, किचन मध्ये लपलं होतं ना कोणतरी? खरं बोल, कोण आलं होतं? कोण आलं होतं भेटायला? अहो, मी असं सारखं सारखं का संशय घेता माझ्यावर? मी खरं सांगते, मी खरंच कुणालाच नाही भेटत. कोणीच नव्हतं आलं. ते कळलंच मला. आवडते सगळं. बाहेर कसं जायचं? हॉलमध्ये तर सीसीटीव्ही आहे. मेन स्विच कुठे आहे? आणि त्यातला एक जरी तुकडा माय पायाला लागला ना, तुझे ह्याच्यापेक्षा छोटे, कळलं ना? काय ग? खरं बोल, मला काच लागावी म्हणून तर नाही ना केलं हे मुद्दाम? नाही, खरं बोल. खरं सांगते, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. देवा शपथ. एवढं प्रेम करते माझ्यावर. माझी कोणाची बायको आहे. उचल आता. उचल उचल. लाईट कशी गेली आता? आउच. काय केलं ग? लागलं की काय? काय वेंधळेपणा करते ग तू? आता कौतुक केलं तुझं, खाल्ली तेवढ्यात माती. बघून नाही करता येत तुला? बावळ कुठली? शी. ए सुदे, गोपाळ कुठं दिसत नाहीये. ओळख त्याला. पोलीस आहेस ना तू? तो आला नाही तो यो सुभाषराव भरल्या भांडवत स्वतःला पिटू. हा मग तुमचं तुम्ही बघा की. तुम्ही बघा, मला कशाला सांगताय? तू आवड फोडू का तुझा? कधीतरी माझ्या कामाला ये. हा उपयोग नाही तुझा. आप्पा, मला दुसरं काय बी सांगा, मी करायला तयार आहे. पण यो गोपाळ म्हणून आपल्या घरात जो आलाय का नाही, त्याला मी माझा नाही भाऊ मानत. त्याच्या कुठल्याच गोष्टीत मी तोंड नाही घालणार. मग घराच्या बाहेर निघायचं. घे बायका पोराला आणि घे निघित ना. माझ्या इस्टेटीतला 1 रुपया बी द्यायचो नाही तुला. तुझा हात पाय तोडून ते वेगळंच. पोलिसाला हात लावला तर जेलात जाल. मग मी नाही येणार सोडवायला. पोरीच्या डोळ्यात पाणी आणलं ह्यांनी. आता त्या हिम्मतरावला सोडणार नाही मी. अहो, तुम्ही ना उगाच डोक्यात राग घालून ना वातावरण खराब करू नका. आपल्याला काय माहिती जावई बापू कुठं गेल्यात ते. गेले असताल इथंच कुठतरी काम आहे म्हणून. तुम्ही वाईस दमानं घ्या बरं. ठीक आहे, तू म्हणतीये ना म्हणून वाईस थांबतो. पण तो जर आला नाही ना, तिथल्या माणसासकट हे घरदार गायब करतो का नाही बघ. अहो रात्री 9 वाजत आली. गोपाळ कुठं आहे? ए जिते मंग्या इकडे. का काय गोपाळ कुठे? तुम्ही दोस्त आहे ना त्याचं? आहे का आता? आम्हाला काय माहित? अरे मग कसले दोस्त तुम्ही? तुम्ही तर वडील आहे की, तरी तुम्हाला माहित नाही. कसलं वडील तुम्ही? आमच्या काळात असं नव्हतं लागा. नाही, मला तर वाटतं ह्यांनीच त्यांच्या पोराला इथून पळून जायला लावलं असेल. ते काय नाही हिम्मतराव, तुमचा लेख जिथं कुठे बी असेल त्याला पकडून आत्ताच आता इथं आणा. तुझा मेंदू गुडघ्यात आहे का? हा, एवढा खर्च करून मी त्याला पळायला सांगीन? गप राहा तू जरा. आणि तो जिथं बी असेल ना, तिथून त्याला शोधून पाकुडीला धरून आणीन आणि लगीन लावून देईन. मग तर झालं.
अजून आली नाही ती आ जाएंगे टेंशन मत लो ए जिथे मंगे जा गावात थोडकं त्याला पार त्या देशमुखाच्या आळीपासून यशवंताच्या माळ्यापर्यंत जाऊन बघा जा बरोबर होय बघा अरे गोपाळ आला गोपाळ हो, गोपाळ आला काय चाललंय तुझं हं? लगीन म्हणजे काय तुला खेळ वाटला का रे? हं? तिथं समधी तुझी वाट बघतात हळदीसाठी तू कुठं राहिलास काय विचारतोय मी तुझ्या अशा वागण्यामुळे अटॅक यायचा एक दिवशी आता मान खाली घालून उभा नको राहू जा लवकर आज जाऊन तयार हो जा आप्पा आता वाजू द्या की वाजवा की फार थोडा उभा माधुरी फुलत आहे माधुरी ही कशाला आली आणि परत इथं परत काही तमाशा केला नाही म्हणजे मिळवली या बघते माधुरी आज हळद आहे गोपाळची आणि मला इथं कसला बी गोंधळ नको आहे त्याचं लगीन होतंय लालीशी आता मान्य करून घे आणि मला आता इथे कसला बी तमाशा नको आहे मी तुझ्या पाया पडते त्या तुझ्या आत्याचं तरी वाईस ऐक कळलं सांगू का लाली बहिणीला हा गंगाबद्दल ए म्हातारे तुझ्या नातवाला गोपाळला आशीर्वाद दे की ग ए मी नाही आशीर्वाद देत कुठला नातू आम्ही नाही नातू बी तू काय मानत त्याला कुठला भामटा आहे तुमच्या अकला घाण टाकल्यात माझी अक्कल मी नाही घाण टाकली आपण शान खायचं आणि दुसऱ्याच्या नाकाला वास घ्यायचा ते आपल्याला नाही जमत हा अहो आत्या आशीर्वाद द्यायचा नसेल तर नका देऊ पण मागं नाही लागले तुमच्या पण नगं ते उकरायची काही गरज नाहीये हवं ते चाललंय ना ते चांगलं चाललंय चालू द्या
काय झालं? तुझ्या मित्राची हळद आहे म्हणून तुला दुःख झालंय का? नाही नाही आहा, मग स्माइल आता माय येस दॅट्स लाईक अ गुड गर्ल चलो